नमस्कार मित्रांनो, दक्षिण भारतातील समग्र क्रांतीचे उद्गाते जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचं चरित्र आणि यांचं कर्तृत्व याचा विचार आपण मागे केलोत। आज कन्नड वचन वाङ्मयातील महात्मा बसवेश्वरांचे योगदान हा मुद्दा आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत। महात्मा बसवेश्वर यांचं वचन वाङ्मयातील योगदान अभ्यासण्यापूर्वी किंवा त्यांच्या वचन वाङ्मयाचा अभ्यास करण्यापूर्वी वचन वाङ्मय हे नेमकं काय आहे, वचन वाङ्मय ही नेमकी संकल्पना काय आहे, वचन वाङ्मयाची परंपरा केव्हापासूनची आहे याबाबत विचार करणं गरजेचं ठरते। तर त्या ठिकाणी पहा, हे जे वचन वाङ्मय आहे किंवा वचन काव्य आहे हे वारकरी संतांच्या अभंग आणि ओवीप्रमाणे आहे। वारकरी संतांनी ज्याप्रमाणे आपली आध्यात्मिक अनुभूती अभंग आणि ओवी या छंदातून व्यक्त केलेली आहे, त्याचप्रमाणे कर्नाटकातील महात्मा बसवेश्वर समकालीन आणि महात्मा बसवेश्वरांच्या प्रभावळीतील नंतरच्या शरणांनी म्हणजे संतांनी आपली आध्यात्मिक अनुभूती किंवा आपले विचार ज्या म्हणजे काव्यातून व्यक्त केले, ज्या रचनेतून व्यक्त केले त्या रचनेला वचन असं म्हणतात। वचन हा जो म्हणजे साहित्य प्रकार आहे, वाङ्मय प्रकार आहे, तो पूर्णतः काव्य गद्यही नाही आणि तो पूर्णतः पद्यही नाही। वचन हा वाङ्मय प्रकार गद्य पद्य मिश्रित असा वाङ्मय प्रकार आहे, म्हणून वचनाला काव्य असं म्हणता येत नाही। तर वचन हा जो काव्य प्रकार आहे किंवा वचन हा जो साहित्य प्रकार आहे, तर या वचन या साहित्य प्रकाराचा किंवा वचन या शब्दाचा व्युत्पत्तीच्या दृष्टीने जर शोध घ्यायचा प्रयत्न केला किंवा विचार करायचा प्रयत्न केला तर संस्कृतमधील वच या धातूपासून वचन हा शब्द बनलेला आहे। म्हणजे संस्कृतमधील वच या धातूपासून वाक बनला, वाकपासून वाक्य बनला आणि त्यापासून वचन हा शब्द बनलेला आहे असं अभ्यासक सांगतात। आता पहा, आपल्याकडं धर्मग्रंथातील प्रमाण वाक्यांना वचन असं म्हणतात। वेदातील वचन, उपनिषदातील वचन, महाभारतातील वचन, गीतेतील वचन असे शब्द आपण वापरतो। म्हणजे धर्मग्रंथातील जे प्रमाण वाक्य आहेत त्या वाक्यांना वचन असं संबोधतो। पण कर्नाटकातील शरण साहित्यामध्ये जे वचन आहेत ते वचन यापेक्षा भिन्न आहेत। म्हणजे धर्मग्रंथातील वचन आणि कर्नाटकातील बसवेश्वर किंवा त्यांच्या समकालीन शरणांनी जे वचन लिहिले त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। म्हणजे बसवेश्वर किंवा त्यांच्या शरणांचे जे वचन आहेत ते त्यांच्या आत्मानुभूतीचे बोल आहेत, त्यांच्या अनुभूतीचा तो आविष्कार आहे। म्हणून या ठिकाणी म्हणतात पहा, वचन म्हणजे काय, वचन म्हणजे प्रतिज्ञा वाक्य। आपल्याकडे अनेक वेळा शब्द वापरतात पहा, मी त्याला वचन दिलं म्हणतात। म्हणजे जे वाक्य पाळण्यासाठी आपण उच्चारतो म्हणजे त्याला वचन असं आपण म्हणतो। म्हणजे वचन म्हणजे प्रतिज्ञा वाक्य असंही म्हणतात किंवा वचन देणं म्हणजे प्रतिज्ञा वाक्य किंवा वचन देणारे वाक्य म्हणजे वचन किंवा वचनाबद्दल सांगतात पहा, आत्मसाक्षीने अनुभवींनी व्यक्त केलेले बोल होय। म्हणजे आपल्याला आलेली अनुभूती आत्मसाक्षीने व्यक्त करणे त्याला वचन असं म्हणतात। वचन म्हणजे कपोल कल्पित नाही, वचन म्हणजे कवीचा कल्पनाविलास नाही, तर वचन म्हणजे अनुभूतीचे बोल आहेत, आत्मसाक्षी भावाने व्यक्त केलेले अनुभव म्हणजे वचन आहे। तर अशा प्रकारे आपल्या धर्मग्रंथामध्ये जे प्रमाण वाक्य येतात त्यांना जे वचन म्हणतो ते वचन आणि कर्नाटकातील महात्मा बसवेश्वर आणि इतर शरणांनी जे लिहिलेले आहेत त्या वचनामध्ये मूलभूत असा फरक आहे। वचन म्हणजे प्रतिज्ञा वाक्य, म्हणजे ज्या वाक्याला कृतीचं अधिष्ठान आहे त्याला वचन असं म्हणतात। आणि म्हणजे वचनाबद्दल सांगतात पहा, साक्षी भावाने अनुभवी व्यक्तीने व्यक्त केलेले बोल म्हणजे वचन असंही त्या वचनाबद्दल सांगितल्या जाते। आणि यानंतर पहा, आता वचन हा जो रचना प्रकार आहे त्याबद्दल लिंगायत संत साहित्याचे अभ्यासक
किंवा कर्नाटकातील म्हणजे शरण साहित्याचे अभ्यासक थोर संशोधक डॉक्टर एम कलबुर्गी त्यांचं असं म्हणणं आहे पहा, कवीचे आचरण कसेही असो, त्याची काव्यनिर्मिती सुंदर असेल तर तिला रचना म्हणतात. पहा ते काय म्हणतात पहा, कवीचे आचरण कसेही असो, त्याची काव्यनिर्मिती सुंदर असेल तर तिला रचना म्हणतात. परंतु सुंदर आचरण असणाऱ्यांची सुंदर रचना म्हणजे वचन होय. आता पहा, इतर रचना आणि वचन ह्याच्यामध्ये काय फरक आहे, ह्याच्यामध्ये मूलभूत फरक कसा आहे ते एम कलबुर्गी अत्यंत नेमकेपणानं सांगतात पहा. म्हणजे कवीचं आचरण कसंही असो, त्यांची काव्यनिर्मिती जर सुंदर असेल तर तिला रचना असं म्हणतात. परंतु सुंदर आचरण असणाऱ्यांची सुंदर रचना म्हणजे वचन. म्हणजे ह्याचा अर्थ डॉक्टर एम कलबुर्गींना हे सांगायचं आहे की ज्या रचनेला कृतीचं अधिष्ठान आहे त्याला वचन असं म्हणतात. म्हणजे इतर काव्य किंवा इतर साहित्य प्रकार आणि वचन ह्याच्यामध्ये एकच फरक आहे. वचन हा जो काव्य म्हणजे रचना प्रकार आहे, या रचना प्रकाराला कृतीचं अधिष्ठान पाहिजे. म्हणजे वचन म्हणजे अनुभूतीचे बोल आहेत. कारण वचन हा जो साहित्य प्रकार जो आहे तो मुळामध्ये अनुभवमंटपातून म्हणजे उत्कर्ष पावलेला असा साहित्य प्रकार आहे. अनुभवमंटपामध्ये बसवेश्वरांच्या अनुभवमंटपामध्ये जे 770 सदस्य होते, त्यांनी सत्याच्या मार्गावर वाटचाल करत असताना, मूल्यनिष्ठेला अनुसरून जीवन जगत असताना, मूल्याधिष्ठित जीवन जगत असताना त्यांना जी अनुभूती आली ती अनुभूती त्यांनी आपल्या वचनातून व्यक्त केलेली आहे. म्हणजे वचन म्हणजे केवळ कल्पनाविलास नाही किंवा वचन कपोलकल्पित नसतात. वचनासाठी महत्त्वाची अट काय, वचन हा जो साहित्य प्रकार आहे याला अनुभूतीचा आधार असला पाहिजे. म्हणून डॉक्टर एम कलबुर्गी म्हणतात पहा की सुंदर आचरण असणाऱ्यांची सुंदर रचना म्हणजे वचन होय. आणि त्याचबरोबर वचनाबद्दल असंही सांगितलं जाते पहा, अनुभूतीचे बोल किंवा कृतीचे अधिष्ठान असलेल्या रचनेला वचन म्हणतात. वचन म्हणजे काय, वचन म्हणजे अनुभूतीचे बोल आणि कृतीचे अधिष्ठान असणाऱ्या रचनेला वचन असं म्हणतात. आणि वचन हा जो म्हणजे रचना प्रकार आहे तो मुळामध्ये गद्य आणि पद्य मिश्रित असा रचना प्रकार आहे. वचनामध्ये काव्यही आहे आणि गद्यही आहे. म्हणजे पहा, आपल्या मराठीमध्ये जसं चंपू काव्य प्रकार आहे, चंपू काव्य म्हणजे गद्य आणि पद्य मिश्रित असा काव्य प्रकार आहे, त्याप्रमाणे वचन हा गद्य पद्य मिश्रित असा काव्य प्रकार आहे किंवा रचना प्रकार आहे. वचन हा जो काव्य प्रकार आहे तो कुठल्या छंदापेक्षा मुक्त छंदामध्ये मुक्तपणे व्यक्त होणारा असा काव्य प्रकार आहे. कारण मुळामध्ये हे अनुभूतीचे बोल आहेत. अनुभूतीचे बोल कुठल्याही एका छंदामध्ये सामावू शकत नाहीत. म्हणून हे वचन हा जो काव्य प्रकार आहे, वचन हा जो रचना प्रकार आहे तो मुक्तछंद आहे आणि त्याचप्रमाणे तो गद्यपद्य मिश्रित असा हा रचना प्रकार म्हणजे वचन आहे. आणि वचन हा जो काव्य प्रकार आहे किंवा हा जो रचना प्रकार आहे तो मुळामध्ये 12व्या शतकामध्ये अनुभव मंटपातून विकसित झालेला किंवा उत्कर्ष पावलेला असा रचना प्रकार आहे. ह्याचा अर्थ 12व्या शतकाच्या अगोदर म्हणजे वचनांची परंपरा आपल्याला फारशी पाहायला मिळत नाही. कन्नडमध्ये लोकगीतं होते याच्या अगोदर, पण वचनांची परंपरा मात्र कर्नाटकामध्ये ह्या अगोदर आढळत नाही. आणि 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी कल्याण क्रांती घडून आणली, अनुभव मंटपाची स्थापना केली. जगातील 770 विवेकी आणि चारित्र्यसंपन्न लोकांना त्यांनी एकत्र आणले आणि त्यांनी सत्याच्या, न्यायाच्या, नीतीच्या मार्गावर वाटचाल करत असताना त्यांना जी अनुभूती आली, त्यांच्या आत्म्याला जी अनुभूती आली ती आत्मसाक्षी भावाने त्यांनी आपल्या वचनातून व्यक्त केलेली आहे. म्हणून या ठिकाणी बसवेश्वरांच्या अनुभवमंटपामध्ये उत्कर्ष पावलेला फुललेला असा हा रचना प्रकार म्हणजे वचन आहे. आणि तसं जर वचनाचा जर आपण विचार करू लागलं, पहिला वचनकार म्हणून जेडर दासिमय्या याचा उल्लेख केला जातो. म्हणजे बसवेश्वरांच्या अनुभवमंटपातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे जेडर दासिमय्या. म्हणून या जेडर दासिमय्याचा उल्लेख या कर्नाटकातील पहिला वचनकार किंवा कन्नड शरण साहित्यातील आद्य वचनकार म्हणून जेडर दासिमय्याचा उल्लेख केला जातो. आता ह्या पार्श्वभूमीवर
म्हणजे बसवेश्वरांच्या अणुमंडपातील अनेक शरणांनी वचन लेखन केलेलं आहे. पण आता आपल्याला या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांच्या वचनाचा अभ्यास करायचा आहे. तर महात्मा बसवेश्वरांच्या एकूण वचनाचा जर आज आढावा घेतला तर आज महात्मा बसवेश्वरांचे एकूण 1426 वचन उपलब्ध आहेत. असं म्हणतात की महात्मा बसवेश्वरांनी असंख्य वचन लिहिलेले आहेत, पण आज ते उपलब्ध नाहीत. आज उपलब्ध वचनापैकी म्हणजे महात्मा बसवेश्वरांचे जे वचन आहेत ते 1426 वचन उपलब्ध आहेत. फगू हळकट्टी नावाच्या एका समर्पित व्यक्तिमत्वानं या महात्मा बसवेश्वरांचा आयुष्यभर अखंडितपणे ध्यास घेऊन बसवेश्वरांच्या वचनाचा शोध घेतला आणि त्यांनी बसवेश्वरांचे 1426 वचन संकलित केलेले आहेत. आता महात्मा बसवेश्वरांचे हे जे 1426 वचन आज उपलब्ध आहेत, त्यातून महात्मा बसवेश्वरांचे परिवर्तनवादी विचार, पुरोगामी विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर एकूण आता पहा महात्मा बसवेश्वरांच्या वचनाचे काय विशेष आहेत. तर त्यामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या वचनाचा जेव्हा विचार करतो आपण, महात्मा बसवेश्वरांच्या वचनाचा आशय जेव्हा आपण विचारात घेतो, महात्मा बसवेश्वरांच्या वचनाचं पहिलं एक आशय विशेष असा आहे पहा, ते म्हणजे सनातन वैदिक परंपरेची कठोर चिकित्सा. महात्मा बसवेश्वरांची कल्याण क्रांती म्हणजे सनातन वैदिक धर्माविरुद्धचं ते एक बंड होतं. म्हणजे महात्मा बसवेश्वरांनी वैदिक धर्माविरुद्ध बंड करून या ठिकाणी समग्र क्रांतीचा त्यांनी पाया रचला. आता वैदिक धर्माचं जे अधिष्ठान आहे म्हणजे ते वेदशास्त्र ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीची अत्यंत कठोर अशी चिकित्सा बसवेश्वरांनी आपल्या वचन साहित्यातून केलेली आहे. बसवेश्वर असं म्हणतात पहा, वेदाबद्दल ते असं म्हणतात, वेद म्यानबंद करेन. आज वेदाची मला फारशी गरज वाटत नाही, वेद म्यानबंद करेन, शास्त्र जेरबंद करेन, शास्त्राचीही गरज वाटत नाही, तर्काची पाठ चाबकाने सोलीन, आगमाचे नाक छाटीन. म्हणजे अशा प्रकारे बसवेश्वर सांगतात. तर बसवेश्वर या ठिकाणी पहा, वैदिक साहित्य जे आहे, प्राचीन संस्कृत साहित्य जे आहे, ज्या साहित्यामध्ये प्रतिगामी गोष्टींचा पुरस्कार करण्यात आलेला आहे, अशा सनातन साहित्याचा त्यांनी धिक्कार केलेला आहे. अशा सनातन साहित्याची त्यांनी कठोर चिकित्सा केलेली आहे आणि त्यातील निरर्थक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा त्यांनी धिक्कार केला. कालबाह्य ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा त्यांनी धिक्कार केलेला आहे. ते म्हणतात पहा, वेद म्यानबंद करेन, शास्त्र जेरबंद करेन, तर्काची पाठ चाबकाने सोलीन, आगमाचे नाक छाटेन. म्हणजे अशा प्रकारे वेद शास्त्र ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा आगम निगम ह्या सगळ्या गोष्टींची कठोर चिकित्सा करून त्यामध्ये जे काही कालबाह्य आहे, जे काही टाकाऊ आहे, जे प्रतिगामी आहे, त्या सगळ्या गोष्टींचा बसवेश्वरांनी धिक्कार केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे महात्मा बसवेश्वरांनी आपल्या वचन साहित्यातून सनातन वैदिक परंपरेची कठोर अशी चिकित्सा केलेली आहे. ज्या गोष्टी कालबाह्य निरर्थक टाकाऊ आहेत त्या गोष्टी त्यांनी धुडकावून लावलेल्या आहेत. आणि त्यानंतर या वैदिक परंपरेतील किंवा भारतीय परंपरेतील मुहूर्त आणि फलज्योतिषांची जी संकल्पना आहे ती गोष्ट बसवेश्वरांनी धुडकावून लावलेली आहे. महात्मा बसवेश्वर हे विलक्षण परिवर्तनवादी महापुरुष आहेत. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा म्हणजे विवेकाच्या कसोटीवर तपासून त्याचा पुनर्विचार केला. तर या ठिकाणी पहा, आपल्याकडं मुहूर्त पाहण्याची जी संकल्पना आहे म्हणजे अमावस्या आपल्याकडं पवित्र समजल्या जाते, पौर्णिमा पवित्र समजल्या जाते किंवा अनेक अशा गोष्टी आहेत, चतुर्थी अपवित्र समजली जाते. तर ह्या ज्या संकल्पना आहेत, ह्या ज्या धारणा आहेत आपल्या सनातन वैदिक धर्मातील, ह्या ज्या सनातन धारणा आहेत त्या सगळ्या सनातन धारणा महात्मा बसवेश्वरांनी धुडकावून लावलेल्या आहेत. ते म्हणतात पहा, आपुले जन विचारती तरी असे शुभलग्न म्हणा हो, जुळल्या राशी असे ऋणानुबंध म्हणा हो, उद्याच्या दिवसाहून आजचा दिवसच योग्य म्हणा हो. म्हणजे पहा, मुहूर्त पाहण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा हातात आलेल्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे, ही महात्मा बसवेश्वरांची स्पष्ट भूमिका होती. म्हणजे मुहूर्त पाहण्यामध्ये किंवा भविष्य पाहण्यामध्ये हातात आलेला वेळ वाया घालण्यापेक्षा हातातील प्रत्येक क्षणाचा विनियोग
आपल्या जीवनासाठी केला पाहिजे, जीवनाच्या उत्कर्षासाठी केला पाहिजे, ही महात्मा बसवेश्वरांची भूमिका आहे. हीच भूमिका संत तुकारामांच्या अभंगातून प्रकट झालेली आहे. पहा, मडे झाकुनिया करीती पेरणी, कुणबी याची वाणी लवल आहे, ऐसे बा करी स्वहित आपुले, जयासी फावले नरदेह. आणि या ठिकाणी महात्मा बसवेश्वर म्हणतात, पहा, आपुले जन विचारती तरी असे शुभलग्न म्हणा हो. म्हणजे हातात आलेलं प्रत्येक क्षण हे शुभ म्हणा, कोणी विचारलं तर. आणि त्याचबरोबर जुळल्या रासी असे ऋणानुबंध म्हणा हो, उद्याच्या दिवसाहून आजचा दिवस योग्य म्हणा हो. म्हणजे आजचा दिवस अशुभ समजून आजचं काम उद्यावर ढकलण्यापेक्षा, म्हणजे उद्याच्या दिवसापेक्षा आजचा दिवस शुभ आहे समजा. म्हणजे हातात आलेलं प्रत्येक सेकंद हे शुभ समजलं पाहिजे. ते म्हणजे हातात आलेलं प्रत्येक क्षण सार्थकी लावून या जीवनाचा उद्धार केला पाहिजे, ही भूमिका महात्मा बसवेश्वर मांडतात. म्हणजे या जगातील प्रत्येक क्षणाचा निर्माता एकच परमेश्वर आहे, म्हणून कोणतंही क्षण शुभ आणि कोणतंही अशुभ ठरत नाही. प्रत्येक क्षण हे शुभच आहे, फक्त आपली भूमिका चांगली असली पाहिजे, अशा प्रकारे बसवेश्वरांनी आपल्या या वचनातून सांगितलेलं आहे. म्हणजे मुहूर्त आणि फलज्योतिष ह्याबद्दलच्या ज्या काही सनातन धारणा होत्या, त्या सगळ्या धारणांची कठोर अशी चिकित्सा करून त्या निरर्थक गोष्टी महात्मा बसवेश्वरांनी धुडकावून लावलेल्या आहेत. आणि त्यानंतर पहा, महात्मा बसवेश्वरांच्या पूर्वी या ठिकाणी मंदिरांना प्रचंड महत्त्व आलं होतं. गो ब्राह्मण प्रतिपालक हे राजाचं कर्तव्य समजून राजे महाराजे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरांना देणग्या देत होत्या. आणि त्यामुळं मंदिरं संपत्तीची केंद्र बनत होते. आणि त्या काळामध्ये देवदासी या प्रथेमुळं मंदिरामध्ये अनेक अविवाहित स्त्रिया राहत होत्या. आणि यामुळं त्या काळामध्ये मंदिर अनेक अनैतिक गोष्टीचे केंद्र बनले होते. आणि त्याचबरोबर या मंदिरामध्ये शूद्र आणि अतिशूद्रांना या मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. म्हणजे एकीकडं शूद्रांना अतिशूद्रांना मंदिरामध्ये प्रवेश नाही. मंदिराकडं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संपत्तीचा संचय होऊ लागलेला आहे. अनेक अविवाहित स्त्रिया देवदासीच्या नावाखाली मंदिरामध्ये राहू लागलेल्या आहेत. त्यामुळं अनेक अनैतिक गोष्टी मंदिरामध्ये घडत होत्या. हे सगळं बसवेश्वरांनी डोळसपणे पाहिलं. आणि बसवेश्वरांनी त्यानंतर सांगितलं की देव हा कुठल्याही धातू, दगड, लाकूड याच्या कोणत्याही प्रकारच्या मूर्तीमध्ये देव नाही. धातू, दगड, लाकडाच्या मूर्तीमध्ये देव नाही, तर देव हा माणसामध्ये आहे, हा विचार बसवेश्वरांनी सांगितला. म्हणजे मंदिर महात्म्य आणि मंदिरामध्ये चालणारी पुरोहितशाही महात्मा बसवेश्वरांनी धुडकावून लावली. ते आपल्या एका वचनामध्ये म्हणतात, पहा, धनवान बांधती देवालय, देवा गरीब मी करू काय, माझे पायच देवालयाचे खांब, देहच देऊळ, माझे डोके सुवर्ण कळस. पहा किती मार्मिक असं वचन हे आहे. ह्या वचनामध्ये एकूण मंदिराकडे पाहण्याचा दृष्टिकोनच महात्मा बसवेश्वर बदलतात. ते असं म्हणतात, पहा की हे मंदिरं बांधणं हे कुणाचं काम आहे, तर धनवान ज्यांच्याकडे धन आहे तेच मंदिर बांधू शकतात. मंदिरं त्यांच्याच मालकीचे असतात. मंदिरं हे धनवान लोक बांधतात, त्यांच्याच मालकीचे असतात. सगळ्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळत नाही. म्हणून बसवेश्वर म्हणतात, पहा, धनवान बांधिती देवालय, देवा मी गरीब मी करू काय. आणि पुढे म्हणतात, पहा, माझे पायच देवालयाचे खांब आहेत. देवालयाचे जे खांब म्हणजे माझे पाय आहेत. आणि माझं जे देह आहे हे देह म्हणजे देऊळ आहे. आणि माझं डोकं म्हणजे देवालयाचं सुवर्ण कळस आहे. आणि पुढे ते म्हणतात, पहा, स्थावर पावे नाश, जंगम हे अविनाश. म्हणजे तुम्ही बांधलेलं मंदिर कधीतरी पडू शकते. स्थावर पावे नाश म्हणजे तुम्ही बांधलेलं मंदिर कधीतरी पडू शकते, नष्ट होऊ शकते. पण जंगम जो तुमचा आत्म्यामध्ये देव आहे, तुमच्या आत्म्यामध्ये भिनलेला देव, तो कधीही नष्ट होऊ शकत नाही, कारण आत्मा हा अमर आहे. म्हणून बसवेश्वर म्हणतात, पहा, की स्थावर पावे नाश, जंगम हे अविनाश. म्हणजे तुमच्या आत्म्यातला देव ओळखा, तुमच्यातला देव ओळखा. तुमचं देह हेच देवालय आहे. देवालयाप्रमाणे देहाची शुद्धी राखा, देहाचं पावित्र्य राखा, म्हणजे देहाचं आरोग्य राखा, असा वास्तववादी विचार महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये मांडला. पहा, 12व्या शतकातला हा महात्मा किती पुढचा विचार मांडतो. आज 21व्या शतकालाही न पेलणारा विचार, आज 21व्या शतकाच्या पुढचा विचार महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात मांडला. आज आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी
आपण अनेक गोष्टी करतो, तर महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये सांगितलं, तुमचं देह हेच देवालय आहे, देहाचं आरोग्य राखा, देहाचं पावित्र्य राखा, देह शुद्ध ठेवा. अशा प्रकारचा विचार महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये आपल्या याच्यामध्ये वचनामध्ये मांडला. आणि त्याचबरोबर मंदिरामध्ये चालणारी पुरोहितशाही तीही बसवेश्वरांनी नाकारली. कारण देव आणि म्हणजे परमेश्वर आणि भक्त यामध्ये कुणीतरी मध्यस्थी असतो, हे बसवेश्वरांना मान्य नाही. म्हणजे आई आणि मुलामध्ये ज्याप्रमाणे मध्यस्थ्याची गरज नसते, त्याप्रमाणे परमेश्वर आणि भक्त, शिव आणि जीव यांच्यामध्ये मध्यस्थीची गरज नाही, अशी भूमिका महात्मा बसवेश्वरांनी आपल्या वचनातून मांडली. म्हणजे मंदिराप्रमाणेच त्यांनी पुरोहितशाहीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न महात्मा बसवेश्वरांनी केला. आणि त्याचबरोबर महात्मा बसवेश्वरांचा परमेश्वरशी दृष्टिकोन अत्यंत उदात्त आणि विवेकी आहे. महात्मा बसवेश्वरांचा परमेश्वरविषयक दृष्टिकोन अत्यंत उदात्त, उन्नत आणि विवेकी असा आहे. ते असं म्हणतात, अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगतात परमेश्वर कुठं आहे आणि कसं आहे. ते म्हणतात, पहा, दगडात असे सोने, लाकडात असे अग्नी, दुधात असे तूप, तसा अंतर्यामी असे शिव. पहा, बसवेश्वर किती सोप्या पद्धतीने सांगतात. ते म्हणतात की दगडात असे सोने म्हणजे दगडामध्ये सोनं असते, आणि लाकडामध्ये सुप्त रूपात अग्नी असते, आणि त्याचप्रमाणे दुधामध्ये तूप असते, फक्त त्याच्यावर म्हणजे प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तसा आपला अंतर्यामी देव आहे, फक्त ते ओळखण्यासाठी ती दृष्टी आपल्याकडे आली पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपलं अंतरंग शुद्ध झालं पाहिजे. अंतर्यामीचा देव, अंतरंगातला देव पाहण्यासाठी आपलं अंतरंग शुद्ध असलं पाहिजे. म्हणजे आपल्या अंतरंगातलं सगळं पाप नाहीसं झालं पाहिजे, अंतरंग शुद्ध झालं पाहिजे. अंतरंग शुद्ध करणं, आपलं मन शुद्ध ठेवणं, आपलं देह शुद्ध ठेवणं, हेच परमेश्वराच्या जवळ जाण्याचं मार्ग आहे, असं महात्मा बसवेश्वरांनी असा अत्यंत विवेकी विज्ञानिष्ठ दृष्टिकोन या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांनी मांडला. बसवेश्वरांनी ईश्वराबद्दल 12व्या शतकात जो विचार मांडला, तो आजच्या 21व्या सायबर युगात देखील पदोपदी उपयुक्त ठरणारा असा विचार आहे. आणि त्याचबरोबर पहा, महात्मा बसवेश्वरांनी आपल्या वचनातून उद्योगशीलता आणि प्रयत्नवादाचा पुरस्कार केला. महात्मा बसवेश्वर धर्माच्या नावाखाली भिक्षा मागणं, धर्माच्या नावाखाली काम टाळणं, काम टाळून जंगलामध्ये एकांत पत्करून परमेश्वराचं तपश्चर्या करणं हे बसवेश्वरांना अजिबात मान्य नाही. महात्मा बसवेश्वरांचं म्हणणं आहे की माणसानं ह्या समाजातच राहिलं पाहिजे, समाजात राहिलं पाहिजे, समाजातल्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, संसार उत्तम पद्धतीनं केला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी पहा, आणि उत्तम पद्धतीनं संसार करून आपला संसार सार्थकी लावला पाहिजे, ही महात्मा बसवेश्वरांची भूमिका आहे. म्हणजे घरदार सोडून वनात एकांत पत्करणं म्हणजे परमार्थ, ही जी धारणा आहे, ही धारणा महात्मा बसवेश्वरांनी धुडकावून लावलेली आहे. महात्मा बसवेश्वर असं म्हणतात, एकांताऐवजी लोकांतात राहून आपण लोकांसमोर आदर्श प्रस्थापित केला पाहिजे, असं बसवेश्वर वारंवार आपल्या वचनातून सांगतात. ते असं म्हणतात, पहा, मर्त्य लोक ही कर्त्याची टांगसाळ आहे. हे जे मर्त्य लोक आहे, इथली जी पृथ्वी आहे, हे म्हणजे काय, कर्त्याची टांगसाळ आहे. इथं कर्तृत्ववान माणसांनाच महत्त्व आहे. म्हणून प्रत्येकानं म्हणजे आपलं कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे, ही बसवेश्वरांची भूमिका आहे. संत तुकारामांचं एक अभंग आहे, पहा, नसावे ओशाळ मग माणिती सकळ. तर तसं बसवेश्वर या ठिकाणी म्हणतात, पहा, ही पृथ्वी म्हणजे कर्तृत्ववान माणसाचे टांगसाळ आहे. म्हणून या ठिकाणी या काळाच्या पटलावर आपलं नाव कोरायचं असेल, या पृथ्वीच्या अनंत काळाच्या पटलावर जर तुमचं नाव कोरायचं असेल, तर तुम्ही कर्तृत्ववानच असलं पाहिजे, किंवा तुमचं कर्तृत्व सिद्ध केलंच पाहिजे, अशी भूमिका बसवेश्वरांची आहे. म्हणून ते म्हणतात, पहा, मर्त्य लोक ही कर्त्यांची टांगसाळ आहे. जे असती येथे मान्य ते तिथेही मान्य. जे इथं कर्तृत्व सिद्ध करतात, इथं काहीतरी कर्तृत्व सिद्ध करतात, जे इथं आदर्श ठरतात, तेच परमेश्वरासमोर आदर्श ठरतात. म्हणजे जे इथं आदर्श आहेत तेच परमेश्वराच्या दृष्टीने आदर्श आहेत, आणि जे इथे नाहीत मान्य ते नाहीत तिथेही मान्य. जे इथं निरर्थक ठरतात, जे इथं निष्क्रिय ठरतात, ते परमेश्वराच्या दृष्टीने निष्क्रियच आहेत. म्हणजे क्रियाशीलतेचा आदर्श, उद्योगशीलतेचा आदर्श, प्रयत्नवादाचा आदर्श महात्मा बसवेश्वरांनी आपल्या वचनातून ठेवण्याचा प्रयत्न केला. महात्मा बसवेश्वरांनी श्रममूल्याचा पुरस्कार केला,
त्यांचा कायकवे कैलास हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत म्हणजे श्रममूल्याचा आदर्श आहे. म्हणजे कायक म्हणजे देह, काय म्हणजे आपलं देह कष्टवून आपण जे म्हणजे काम करतो, आपलं देह कष्टवून जे काही काम करतो त्याच्या मोबदल्यामध्ये जे काही आपल्याला मिळते त्यावर जगणं म्हणजेच कैलासाचं सुख घेणं आहे. म्हणजे या जगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं काम केलंच पाहिजे आणि आपल्याला जे काही काम प्राप्त झालेलं आहे ते काम प्रामाणिकपणे, निष्ठेनं, श्रद्धेनं, सचोटीनं करणं हीच कैलासाची म्हणजे परमेश्वराची पूजा आहे आणि त्यातूनच कैलासाचा आनंद मिळतो. ही भूमिका महात्मा बसवेश्वरांनी आपल्या कायकवे कैलास सिद्धांतातून मांडलेला आहे. महात्मा बसवेश्वरांचा कायकवे कैलास हा सिद्धांत म्हणजे सुखी जीवनाचा त्रिकालाबाधित सत्य असा मंत्र आहे. म्हणजे माणसाला जर सुखी व्हायचं असेल तर कायकवे कैलास हा सिद्धांत आचरणामध्ये आणलंच पाहिजे. ज्यांच्या जीवनामध्ये श्रम नाही, ज्यांच्या जीवनामध्ये श्रममूल्य नाही, त्यांना अनेक प्रकारच्या व्याधी जडतात, अनेक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक आजार जडतात. हे आज आपण पाहत आहोत. म्हणून बसवेश्वरांनी माणसाला सुखी व्हायचं असेल तर प्रत्येकानं श्रम केलं पाहिजे हा विचार त्यांनी मांडला. त्याचबरोबर उद्योगशीलता, परिवर्तनवाद, प्रयत्नवाद ह्या गोष्टी त्यांनी आपल्या वचनातून मांडल्या आहेत. तर महात्मा बसवेश्वर हे बिज्जल राजाचे अर्थमंत्री होते. आता राजा बिज्जल हा प्रचंड महत्त्वाकांक्षी, प्रचंड कर्तृत्ववान राजा. तो महात्मा बसवेश्वरांना कारकुनांपासून ते अर्थमंत्र्यांपर्यंत अर्थमंत्री त्यांना बनवले. बसवेश्वर मुळात कारकुन होते पण त्यांना डायरेक्ट बिज्जलानं अर्थमंत्री बनवलं. ह्याचा अर्थ महात्मा बसवेश्वरांचं अर्थशास्त्र असेल. आता महात्मा बसवेश्वरांचं अर्थशास्त्र कसं होतं पहा. महात्मा बसवेश्वर सांगतात की संपत्तीचा एका ठिकाणी संचय करणं पाप आहे. पहा, आज आपण समाजवादाचे जनक कार्ल मार्क्स यांना म्हणतो. कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल या ग्रंथामध्ये जो समाजवादाचा, साम्यवादाचा सिद्धांत मांडला तो सिद्धांत अत्यंत सोप्या पद्धतीनं 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी मांडलेला होता. ते असं म्हणतात पहा, सोन्याचा एक कण, वस्त्राचा एक धागा जरी आजच्यासाठी उद्यासाठी पाहिजे म्हणालो तर तुमची शपथ, तुमच्या प्रमथांची शपथ. ते परमेश्वराला उद्देशून म्हणतात, देवा सोन्याचा एक कण जरी मी उद्यासाठी म्हणून झाकून म्हणजे लपून ठेवलो तर तुमची शपथ असेल. वस्त्राचा एक धागा जरी माझ्यासाठी ठेवलो तर तुमची शपथ असेल, म्हणजे आजच्यासाठी उद्यासाठी म्हणून. म्हणजे पहा, महात्मा बसवेश्वरांचं म्हणणं हे आहे की संपत्तीचा, अतिरिक्त संपत्तीचा संचय करणं हे पाप आहे. आज आपण पाहतो की आपले पुढारी आपल्या देशातले बँका कमी पडले म्हणून स्विस बँकेमध्ये नेऊन काळा धन ठेवतात आणि त्याच्यावर अनेक सरकार पण निवडून येतात काळ्या धनाच्या मुद्द्यावर. तर या ठिकाणी पहा, महात्मा बसवेश्वरांनी त्या काळात विचार मांडला होता की सोन्याचा एक कण किंवा वस्त्राचा एक धागा देखील उद्यासाठी म्हणून ठेवणार नाही. जे या ठिकाणी पहा, संपत्तीचा संचय करणं पाप आहे असा विचार महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात मांडला. आजही आज करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक अर्थशास्त्रज्ञ सांगत आहेत की आता ह्या संकटातून जर देशाला बाहेर काढायचं असेल, आता जे आर्थिक महामंदीच्या संकटातून देशाला बाहेर काढायचं असेल तर श्रीमंताकडे साचलेला पैसा, जे श्रीमंताकडे साचलेला पैसा हा विनियोगात आला पाहिजे, बाजारात आला पाहिजे, ही भूमिका आज अर्थशास्त्रज्ञ मांडत आहेत. आपल्या देशातली 71% संपत्ती केवळ 1% लोकांकडे आहे, तर ही संपत्ती विनियोगात आली पाहिजे असा आज अर्थशास्त्रज्ञ मांडत आहेत. महात्मा बसवेश्वरांनी हा विचार 12व्या शतकातच केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं, सोन्याचा एक कण, वस्त्राचा एक धागा उद्यासाठी म्हणून जर मी ठेवलो तर तुमची शपथ असेल देवा. तर पहा, जे साम्यवाद म्हणजे काय, समाजवाद म्हणजे काय, एक आदर्श समाजवाद, एक आदर्श साम्यवाद, एक उच्च स्वरूपाचा अर्थशास्त्रीय विचार. म्हणजे बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये जो अर्थशास्त्रीय विचार मांडला तो आज देखील 21व्या शतकामध्ये जगासाठी अत्यंत उपयुक्त असा विचार आहे. जगाचं आर्थिक चक्र गतिमान करायचं असेल तर बसवेश्वरांचा हा विचार आज आचरणात आणणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बसवेश्वरांचे विचार म्हणजे हे चिरंतन स्वरूपाचे विचार आहेत. आणि यानंतर पहा, महात्मा बसवेश्वरांचं जीवन म्हणजे मूल्याधिष्ठित जीवनाचं एक उच्च असं आदर्श होतं. महात्मा बसवेश्वर आपल्या वचनामध्ये सांगतात पहा, देवलोक मर्त्यलोक असे नसती हो वेगळे, सत्य बोलणेच देवलोक.
असत्य बोलणेच मर्त्यलोक, सदाचारच स्वर्ग, दुराचारच नरक. तर महात्मा बसवेश्वरांचं जे वचन साहित्य आहे पा ते म्हणजे त्यातून म्हणजे पदोपदी मूल्यांची अभिव्यक्ती झालेली आहे. महात्मा बसवेश्वर सांगतात की वर कुठंतरी कैलास आहे किंवा वर कुठंतरी स्वर्ग आहे, म्हणून या ठिकाणी म्हणजे आपण काहीतरी करत बसण्यापेक्षा म्हणजे या ठिकाणचाच आपण विचार केला पाहिजे. म्हणजे वर कुठंतरी स्वर्ग आहे, त्या ठिकाणी दुधा मधाच्या नद्या वाहतात, वर कुठंतरी नरक आहे, तिथं पाप केले लोकांना कडलेल्या तेलामध्ये टाकतात वगैरे, ह्या ज्या धारणा आहेत ह्या बसवेश्वरांनी सगळ्या निरर्थक ठरवलेल्या आहेत. महात्मा बसवेश्वर म्हणतात की वर कुठंही स्वर्ग नाही, वर कुठंही नरक नाही, वर कैलास नाही, वर नरक नाही, सगळ्या गोष्टी येथेच आहेत. इथं जर तुम्ही चांगलं वागलात तर तुम्हाला याच ठिकाणी कैलासाचा आनंद उपभोगता येतो, आणि इथं जर तुम्ही चुकीचं वागलात तर तुम्हाला याच ठिकाणी नरक यातना सहन कराव्या लागतात. ते म्हणतात पहा, देवलोक मर्त्यलोक असे नसती हो वेगळे. वर कुठेतरी देवलोक असतो, मर्त्यलोक असतो, हे काही वेगळं नाही. इथंच देवलोक आहे, इथंच म्हणजे नरक आहे. ते म्हणतात पहा, सत्य बोलणेच देवलोक. म्हणजे आपण सत्यानं वागणं, सचोटीनं वागणं म्हणजेच देवलोक आहे. म्हणजे सत्यानं सचोटीनं वागल्यानंतर याच ठिकाणी तुम्हाला कैलासाचा आनंद मिळतो, कैलासाचा आनंद उपभोगता येतो. आणि त्याचबरोबर ते पुढे म्हणतात पहा, असत्य बोलणेच मृत्यूलोक. आणि तुम्ही जर चुकीचं वागलात, असत्य वागलात, खोटेपणानं वागलात तर तुम्हाला याच ठिकाणी नरकाच्या यातना भोगाव्या लागतात. कबीराचा एक दोहा आहे पहा, की कबीराचा एक दोहा असा आहे की तो मग ते म्हणतात पहा की करता था तो क्यों किया अब करी क्यों पछताए, बोये पेड़ बबूल का तो अमुआ कहाँ से खाए. म्हणजे या ठिकाणी करते वेळेस तू विचार केला नाहीस आणि आता का पश्चाताप करतोस. तू बाबळीचं झाड लावलं असेल तर तुला काटेच मिळणार आहेत, आंबे कुठून मिळणार. म्हणजे अशा प्रकारे आपण जर बाबळीचे झाड लावलं तर काटेच मिळत असतात. म्हणजे आपण जे कर्म करतो त्यानुसार आपलं भविष्य असते. म्हणजे आपलं आजचं कर्म म्हणजे आपलं उद्याचं भविष्य असते. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर म्हणजे स्वर्ग आणायचं असेल तर आपले कर्म चांगले असले पाहिजेत, आपल्या कृतीला सत्याचं अधिष्ठान असलं पाहिजे, सचोटीचं अधिष्ठान असलं पाहिजे. म्हणजे आपलं वर्तन जर म्हणजे सत्याचं अधिष्ठान असेल, आपल्या वर्तनाला जर नीतीचं अधिष्ठान असेल तर याच ठिकाणी म्हणजे कैलासाचा आनंद उपभोगता येतो. कैलास याच ठिकाणी आहे आणि नरकही याच ठिकाणी आहे, असा विचार महात्मा बसवेश्वर आपल्या वचनातून सांगतात. म्हणजे मूल्याधिष्ठित जीवनाचा आदर्श महात्मा बसवेश्वर आपल्या वचनातून प्रस्थापित करतात. आता पहा, त्याचबरोबर महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्यातून मनोविज्ञानही साकारलेलं आहे. तर मनोविज्ञान कशा प्रकारचं आहे पहा, महात्मा बसवेश्वरांचं मनोविज्ञान हे अत्यंत चिरंतन स्वरूपाचं आहे. ते एका एक म्हणतात पहा, वारुळावर पडलेल्या दोरीला स्पर्श केल्याने मृत्यू येतो संशयी लोकास, सर्प दंशानेही मरत नाहीत निसंशयी लोक. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महात्मा बसवेश्वरांचे मनोविज्ञान अत्यंत उपयुक्त आणि मार्मिक आहे. आज अनेक लोकांना कोरोनाच्या संशयानंच मृत्यू येत आहे. म्हणजे काही लोकांना कोरोना झालंय या संशयानंच धास्ती घेऊन हृदयविकाराच्या झटक्यानं मरत आहेत. तर महात्मा बसवेश्वर या ठिकाणी सांगतात पहा, वारुळावर पडलेल्या दोरीला स्पर्श केल्याने. आता वारुळामध्ये नाग असतो, पण लोकांच्या मनामध्ये भीती असते. वारुळामध्ये नाग असतो म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर नाग चावतो. वारुळावर जर नागासारखी दोरी जरी पडली आणि त्या दोरीचा जरी स्पर्श झाला तर घाबरणारे लोक, संशयी लोक लगेच मरतात. पण ज्यांच्या मनामध्ये कुठलीच भीती नाही, कुठलंच संशय नाही, असे निर्भीड जे लोक आहेत त्यांना खरोखर जरी नाग चावला तरी ते लोक मरत नाहीत. म्हणजे माणसाच्या मनातील संशय हे माणसाला कशा प्रकारे संपवत असते, अशा प्रकारचं एक अत्यंत महत्त्वाचं मनोविज्ञान महात्मा बसवेश्वर आपल्या म्हणजे वचनातून सांगतात. महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये जे मनोविज्ञान सांगितलेलं आहे, भीतीचं मनोविज्ञान सांगितलेलं आहे, संशयाचं मनोविज्ञान सांगितलेलं आहे, ते आज कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत प्रासंगिक आणि उपयुक्त आहे. पहा, महापुरुषांचे विचार कसे असतात. बसवेश्वरांच्या काळात काही कोरोना महामारी नव्हती, पण बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये जो विचार सांगितला ह्याला म्हणतात अक्षर साहित्य. म्हणजे संशयी माणसाला दोरीचा जरी स्पर्श झाला तर त्यांना मला नागच चावला असं वाटतो आणि ती माणसं घाबरून मरतात. आणि जे निर्भीड लोक असतात त्यांना प्रत्यक्षात जरी नाग चावला
तरी ते मरत नाहीत, कारण त्यांच्या मनामध्ये भीती नसते. आज या कोरोनाच्या आजारामध्ये अनेक लोक घाबरून मरत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महात्मा बसवेश्वरांचा विचार अत्यंत उद्बोधक आणि मौलिक असा आहे. यानंतर पहा, महात्मा बसवेश्वरांच्या वचनातून समतेचा उद्घोष झालेला आहे. महात्मा बसवेश्वर म्हणजे समता सूर्य आहेत. म्हणजे समतेचा नुसता विचार त्यांनी मांडलेला नाही. त्यांची समता केवळ शाब्दिक नव्हती, तर त्यांच्या समतेला कृतीचं अधिष्ठान होतं. समतेचा शाब्दिक उद्घोष तर अनेकांनी केलेला आहे, पण महात्मा बसवेश्वरांनी मात्र समता कृतीत उतरवलेली आहे. ज्या काळामध्ये अस्पृश्यांची सावली पडल्यानंतर लोक कपड्यासहित आंघोळ करत होते, त्या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी ढोर, चांबार, महार, मांग ह्या सगळ्या लोकांना आपल्या अनुभव मंटपामध्ये एकत्र आणले आणि त्यांना प्रेमानं त्यांनी जवळ घेतले, कवटाळले. आता पहा, महात्मा बसवेश्वर आपल्या वचनामध्ये असं सांगतात की हा कुणाचा, हा कुणाचा, हा कुणाचा म्हणू नका हो, हा अमुचा, हा अमुचा, हा अमुचा असे म्हणवा हो. म्हणजे महात्मा बसवेश्वर सांगतात हा कुण्या कुळातला, कोणत्या जातीचा, कोणत्या वर्णाचा असं म्हणू नका, तर हा अमुचा, हा अमुचा, हा अमुचा असे म्हणवा हो. म्हणजे अशा प्रकारे महात्मा बसवेश्वर सगळ्या प्रकारच्या विषमतेच्या पलीकडे जाऊन माणसाला माणूस जोडण्याचा प्रयत्न केला. ते अस्पृश्यता म्हणजे विषमतेची निरर्थकता स्पष्ट करताना एका वचनामध्ये ते फार मार्मिक प्रश्न विचारतात. पहा, ते असं म्हणतात की जात धरून सूतक शोधता, ज्योत धरून अंधार शोधल्यागत हो. म्हणजे आपण जात डोक्यात ठेवून सूतक शोधणं म्हणजे ज्योत घेऊन अंधार शोधल्याप्रमाणे आहे. दिवसा जर आपण ज्योत घेऊन अंधार शोधू लागलोत किंवा ज्योत घेऊन आपण अंधार शोधू लागलोत तर अंधार दिसणार नाही. म्हणजे जात धरून सूतक शोधणे म्हणजे ज्योत घेऊन अंधार शोधल्याप्रमाणे आहे. हा खुळेपणा कारे मानवा. पुढं महात्मा बसवेश्वर विचारतात, असला खुळेपणा, असला वेडेपणा कशासाठी करायचं? जातीमध्ये श्रेष्ठ कशाला समजायचं? म्हणजे मी ब्राह्मण आहे म्हणजे श्रेष्ठ, तो शूद्र आहे म्हणजे कनिष्ठ, हे कशासाठी समजायचं? अशा प्रकारचा विचार महात्मा बसवेश्वर आपल्या वचनामध्ये मांडतात. म्हणजे महात्मा बसवेश्वर समतेचे दक्षिण भारतातले पहिले पुरस्कर्ते होते. नुसते शाब्दिक पुरस्कर्ते नव्हते. महात्मा बसवेश्वर कृतिशील समाजसुधारक होते. म्हणजे महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी 21व्या शतकाला देखील सहन न होणाऱ्या आहेत, 21व्या शतकालाही न पेलणाऱ्या आहेत. महात्मा बसवेश्वरांनी आपल्या सर्वस्वाची किंमत मोजून या देशातला पहिला आंतरजाती विवाह घडून आणला. म्हणजे हरळय्या चांबाराचा मुलगा शिलवंत आणि मधुवरस ब्राह्मण मंत्र्याची मुलगी म्हणजे लावण्यवती, या दोघांचा पहिला आंतरजाती विवाह, पहिला धर्ममान्य आंतरजाती विवाह महात्मा बसवेश्वरांनी घडून आणतात. आणि त्यासाठी त्यांना सर्वस्वाची किंमत मोजावी लागते, तरी बसवेश्वर त्याची तमा बाळगत नाहीत. म्हणजे अशा प्रकारे बसवेश्वर हे समता सूर्य होते. समतेचे या दक्षिण भारतातले पहिले कृतिशील सुधारक म्हणजे महात्मा बसवेश्वर होते. आज 21व्या शतकात देखील म्हणजे एखाद्या मुलीनं जर आंतरजातीय विवाह घडला तर सैराटसारख्या घटना घडतात. तर पहा, म्हणजे 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी ही घटना या ठिकाणी घडून आणली. म्हणजे अशा प्रकारे बसवेश्वर हे समतेचे म्हणजे सूर्य होते असं अनेक अभ्यासक म्हणतात. यानंतर पहा, महात्मा बसवेश्वरांच्या वचनामध्ये सप्त नीतिसूत्र आलेली आहेत. आता या ठिकाणी पहा, महात्मा बसवेश्वरांच्या सप्त नीतिसूत्र कोणते आहेत? तर जगातील सगळ्या धर्मामध्ये जे काही मूल्य आहेत त्या मूल्यांचं सार महात्मा बसवेश्वरांच्या वचनामध्ये सामावलेलं आहे. म्हणजे जगातील अनेक धर्मामध्ये जे काही मूल्य सांगण्यात आले आहेत त्या सगळ्या मूल्यांचा एकत्रित विचार महात्मा बसवेश्वरांनी आपल्या वचनातून केलेला आहे. पहा, महात्मा बसवेश्वर म्हणतात आपल्या वचनामध्ये, चोरू नको, हत्या करू नको, खोटे बोलू नको, कोप करू नको, इतरांचा तिरस्कार नको, आत्मप्रौढी नको, उलट हेटाळणी नको, हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी. तर महात्मा बसवेश्वर 7 सूत्र या ठिकाणी सांगतात. म्हणजे मूल्याधिष्ठित जीवनाचे 7 मूल्य ते सांगतात, 7 सूत्र ते सांगतात. आता मूल्याधिष्ठित जीवनाचे 7 सूत्र जे सांगतात पहा, त्यामध्ये म्हणतात पहा, ते चोरू नको म्हणजे चोरी करू नको, हत्या करू नको म्हणजे हिंसा करू नको. हिंसा म्हणजे केवळ शारीरिक हिंसा नाही तर मानसिक हिंसा देखील बसवेश्वरांना विपरीत आहे. त्यानंतर खोटे बोलू नको
आणि कोप करू नको म्हणजे कुणावर रागावू नको, कुणाचा तिरस्कार करू नको, आत्मप्रौढी म्हणजे स्वतःचं कौतुक करू नको, उलट हेटाळणी नको म्हणजे कुणाचा तिरस्कार करू नको. हीच अंतरंग शुद्धी म्हणजे हेच अंतरंग शुद्धी आणि हीच बहिरंग शुद्धी आहे. म्हणजे अशा प्रकारे मूल्य विचाराची मांडणी म्हणजे चिरंतन मूल्य विचाराची मांडणी महात्मा बसवेश्वरांनी आपल्या वचनातून केलेली आहे. त्याचबरोबर पहा, महात्मा बसवेश्वरांनी आपल्या वचनातून यज्ञ यागादी कर्मकांडाचा धिक्कार केलेला आहे. बसवेश्वरांच्या काळामध्ये प्राणी हत्या ही मोठ्या प्रमाणामध्ये होत होती. प्राणी हत्या ही म्हणजे यज्ञयागामध्ये प्राणी हत्या मोठ्या प्रमाणामध्ये होत होती. यज्ञयागाच्या नावाखाली एक वर्ग प्रचंड चैनी जगत होता. जिथं लोकांना प्यायला पाणी भेटत नव्हतं तेव्हा यज्ञयागामध्ये एक क्विंटल तूप लोक जाळत होते. तेव्हा हे सगळं दृश्य बसवेश्वरांनी पाहिलं आणि बसवेश्वरांनी सांगितलं, यज्ञयागादी कर्मकांड करून देव मिळत नाही. त्यांचं एक वचनच आहे पहा, यज्ञामध्ये कापल्या जाणाऱ्या बोकडाला उद्देश म्हणतात, रड बोकडा रड, वेद वाचणाऱ्या पुढं रड, शास्त्र सांगणाऱ्या पुढं रड, तुझ्या रडण्यानं तरी त्यांना दया येईल असं बसवेश्वर आपल्या वचनामध्ये सांगतात. त्याचप्रमाणे व्रत वैकल्याचा धिक्कार महात्मा बसवेश्वरांनी केला. आपल्याकडे आपण पाहतो म्हणजे हेमाद्री पंडितानं चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथ लिहिला, त्यामध्ये 2000 व्रत सांगितले. पण त्याही अगोदर महात्मा बसवेश्वरांनी हे व्रत वैकल्य ज्या गोष्टी आहेत त्यातून काहीही साध्य होत नाही, व्रत करून उपवास करून काही मिळत नाही असा पुरोगामी विचार महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये मांडला. त्याचबरोबर विटाळ आणि पंचसूतक याचा फोलपणा महात्मा बसवेश्वरांनी स्पष्ट केला. म्हणजे आपल्याकडं पहा, एखादी स्त्री बाळंतीण झाल्यानंतर 9 दिवस 11 दिवस तिला विटाळ संबोधल्या जाते, तिचा स्पर्श विटाळ मानला जातो. किंवा मासिक पाळीच्या काळामध्ये स्त्रीला विटाळ मानला जातो आणि तिचा स्पर्श केला जात नाही, तिला स्पर्श केला जात नाही. तर महात्मा बसवेश्वर सांगतात, स्त्रीचा हा जो विटाळ आहे तो नैसर्गिक आहे. म्हणजे ज्या विटाळातून नव्या जीवाचा जन्म होतो ते अपवित्र कसं असेल असा प्रश्न बसवेश्वरांनी आपल्या वचनातून उपस्थित केला. म्हणजे केवळ या ठिकाणी पहा, मासिक पाळीमुळं किंवा यामुळं एकूण जर स्त्रीला विटाळ मानता येत नाही. स्त्री ही पुरुषाप्रमाणेच आहे, स्त्री पुरुष समान आहेत. आपल्याकडे अशी धारणा होती, स्त्री म्हणजे मुक्तीचं वज्र कपाट, नरकाचं राजवट, किंवा तुळशीदाससारखा संत म्हणतो पहा, ढोर गवार शूद्रावर नारी येतो ताडन के अधिकारी. आणि महात्मा बसवेश्वर म्हणतात की स्त्री आणि पुरुष समान आहेत. केवळ विटाळाच्या आधारे स्त्री तुच्छ ठरू शकत नाही. विटाळ हा नैसर्गिक आहे, त्यामुळे त्याच्या आधारे स्त्रीला तुच्छ ठरू नये, ही अत्यंत पुरोगामी भूमिका महात्मा बसवेश्वरांनी मांडली. आणि त्याचबरोबर पंचसूतकांची जी संकल्पना आहे तीही बसवेश्वरांनी नाकारली. एखादा माणूस मेल्यानंतर आपल्याकडं सूतक पाळल्या जाते. महात्मा बसवेश्वर म्हणतात, मृत्यू हे नैसर्गिक आहे. जसं जन्म नैसर्गिक आहे तसं मृत्यू हे अटळ आहे आणि नैसर्गिक आहे. म्हणून कुणी मेला म्हणून त्याच्या घरी विटाळ किंवा सूतक पाळण्याची गरज नाही असा पुरोगामी विचार महात्मा बसवेश्वरांनी मांडला. त्याचबरोबर महात्मा बसवेश्वरांनी विवेकवादाचा पुरस्कार केला. बसवेश्वरांनी आपल्या वचनातून मांडलेला प्रत्येक विचार हा विज्ञानाच्या कसोटीवर घासून पाहण्यासारखा आहे किंवा विज्ञानाच्या कसोटीला उतरणारा असा विचार आहे. 12व्या शतकामध्ये त्यांनी जो विचार मांडला तो विचार 21व्या शतकातही पावलोपावली विवेकी दृष्टी देणारा आहे. म्हणजे त्यांनी प्रत्येकाला आपल्या कुठल्या ग्रंथाचं प्रामाण्य मांडण्यापेक्षा, वेद श्रुती स्मृती प्रामाण्य मांडण्यापेक्षा बसवेश्वरांनी अनुभूती प्रामाण्याला महत्त्व दिले. जसं की संत तुकाराम म्हणतात पहा की सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. आणि तेच विचार बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये मांडले. आणि बसवेश्वर म्हणतात की माझ्या अनुभूतीला ज्या गोष्टी प्रमाण ठरतात त्याच गोष्टी मी प्रमाण मानणार आहे. म्हणजे अशा प्रकारे विवेकवादाचा विज्ञानवादाचा पुरस्कार करणारा या दक्षिण भारतातला पहिला महात्मा म्हणजे जगज्योती महात्मा बसवेश्वर आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, महात्मा बसवेश्वरांचे जे वचन आहेत हे सगळे वचन हे अनुवादित आहेत. हे सगळे वचन मुळामध्ये कन्नडमध्ये आहेत. हे अनुवादित असल्यामुळं मूळ कन्नडचं जे लालित्य आहे ते अनुवादित साहित्यामध्ये येत नाही. पण या ठिकाणी आपण महात्मा बसवेश्वरांचे विचार समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते विचार विलक्षण परिवर्तनवादी पुरोगामी आहेत
हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे महात्मा बसवेश्वरांचं वचन साहित्य हे विलक्षण क्रांतिकारी आहे। या दक्षिण भारताला एक विवेकी दृष्टिकोन देण्याचा पहिला प्रयत्न, परिवर्तनवादी वादाचा पहिला उद्गाता म्हणून महात्मा बसवेश्वराकडे पाहिला जाते। म्हणजे विवेकी भूमिकेतून हा धर्म समजून घेणं, जीवन समजून घेण्याची दृष्टी महात्मा बसवेश्वरांनी पहिल्यांदा दिली। म्हणून दक्षिण भारतातील समग्र संप्रदायावर, म्हणजे समग्र संप्रदायावर किंवा त्या संप्रदायाच्या साहित्यावर, परिवर्तनवादी पुरोगामी चळवळीवर महात्मा बसवेश्वरांचा विलक्षण असा प्रभाव आहे। म्हणून आपण या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांच्या जीवनचरित्राचा आणि त्यांच्या वचन साहित्याचा या ठिकाणी अभ्यास केलो। तर या ठिकाणी मित्रांनो आपण थांबू। धन्यवाद।